छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्यानं विकसित होणारं शहर म्हणून आज ओळखलं जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुल सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचं काम त्यांनी केलं. कामे केवळ सुरू केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेली. यापैकीच एक महत्वाचा वॉर्ड म्हणजे गणेशनगर वॉर्ड क्रमांक 40. गणेशनगर वॉर्डामध्ये मूलभूत नागरी सुविधांच्या उभारणीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक सुविधा उभारण्यास सावे साहेबांनी प्राधान्य दिलं. या अंतर्गत आदिवासी हॉस्टेल तसेच अमर हाऊसिंग सोसायटी अंतर्गत रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्याचप्रमाणे बजरंग कॉलनी येथील तुळजाभवानी मंदिरा शेजारील ड्रेनेज लाईनचं काम देखील पूर्णत्वास नेण्यात आलं आहे. तसेच श्री दत्त संस्थान मंदिरासमोर मनपाच्या खुल्या जागेत, बजरंग कॉलनीतील माधवी वृक्ष येथील मनपाच्या खुल्या जागेत आणि गुरुनागर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील प्रवेशद्वारासमोर विंधन विहीर व हातपंप बसवण्यात आला आहे. तसेच बॉटनिकल गार्डन समोरील मनपाच्या खुल्या जागेसाठी संरक्षक भिंत देखील बांधण्यात आली आहे. सावे साहेबांनी या वॉर्डातील श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी येथे आणि बॉटनिकल गार्डन येथील खुल्या जागांवर कलाप्रेमींसाठी रंगमंच तयार करून दिले आहे. त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमींसाठी विनायक हाऊसिंग सोसायटी येथील खुल्या जागेचे मैदानात रूपांतर करण्यात आले असून बॉटनिकल गार्डनच्या पाठीमागील मनपाच्या खुल्या जागेवर व्यायाम साहित्य बसविणे प्रस्तावित आहे. परिसरातील कला व क्रीडाप्रेमींसाठी होत आहे. गणेश नगर वॉर्ड क्रमांक 40 मधील ही सर्व विकास कामे 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कालावधीत सावे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागली. तर अनेक कामे ही मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. वॉर्डातील समस्या सुटल्यामुळे येथील रहिवासी समाधान व्यक्त करत असून याचे सर्व श्रेय अतुल सावे साहेबांना देतात. शांत, संयमी, मनमिळावू तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुल सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहे.